पालकमंत्री अतुल सावे यांनी उपोषणस्थळी भेट न दिल्याने ब्राह्मण समाजामध्ये नाराजीचा सूर। गेल्या 3 दिवसापासून गांधी चमन इथं आमरण उपोषण सुरू। परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी गेल्या 3 दिवसापासून गांधी चमन इथं ब्राह्मण समाजाचं आमरण उपोषण सुरू आहे। मात्र आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान जालनाचे पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला। मात्र पालकमंत्री सावे यांनी कार्यक्रम आटपून छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले। मात्र गांधी चमनकडे न आल्याने महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाने आज पालकमंत्री अतुल सावे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे। आणि तुम्हाला कायसाठी आली, काय मागणी समजतो तुमची? जय परशुराम। आम्ही गंगाखेडवरून आलो, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी। मी श्रीधराचार्य ऋषी, शामराव कुलकर्णी, माधवाचार्य आयाची, प्रशांत देवळे। आज दीपक भाऊ रणनवरे 15 ऑगस्टला परशुराम आर्थिक विकास महामंडळ लवकरात लवकर आम्हाला मिळावं समाजाला म्हणून उपोषणाला बसलेले आहे। आज त्यांचा 3रा दिवस आहे। आम्ही गंगाखेडवरून आलो, बरेच जण आलेले आहेत या ठिकाणी। कोणी कोल्हापूरहून आले, कोणी रत्नागिरीहून आले, कोणी नागपूरहून आले। आज या ठिकाणी पालकमंत्री आलेले होते। आम्हाला अपेक्षा होती की अतुलजी सावे साहेब जालन्यामध्ये आहेत म्हणल्यानंतर ते येऊन उपोषण स्थळाला भेट देतील, पण ते आले नाही। याचा आम्हाला दुःख वाटतं। पारंपरिक आम्ही अतुलजी सावेला, भाजपला मतदान केलेलं आहे, करतो। आमची अपेक्षा होती आज की अतुलजी सावे साहेबांनी येऊन उपोषण स्थळाला भेट द्यावी, दीपक भाऊंना भेट द्यावी। ह्याच्या आधी पण दीपक भाऊ उपोषणाला बसले होते, ही त्यांची 2री वेळ आहे। दखल घ्यावी सरकारने, पालकमंत्र्यांनी, एवढीच विनंती आहे समाजाकडून। काय नाव आपलं? माझं नाव श्रीधराचार्य जोशी, गंगाखेड। कुठून आले आणि काय मागणी आहे तुमची? मी श्याम कुलकर्णी, परभणी जिल्ह्यातून आलेलो आहे। आणि आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे आमच्या ब्राह्मण समाजाच्या प्रमुख मागण्या म्हणजे परशुराम आर्थिक विकास महामंडळ, एवढीच एकच मागणी असून ते उपोषण मागच्या वर्षी पण नोव्हेंबरमध्ये झालेलं होतं। त्यावेळेससुद्धा मुख्यमंत्र्यांनी पाचारण करून बैठक बोलवून घेऊन ठराव मांडलेला आहे, पण परंतु परशुराम आर्थिक विकास महामंडळ डिक्लेअर आजपर्यंत जाहीर केलं नाही। आणि त्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ जाहीर होण्यासाठीच 15 ऑगस्टपासून दीपकजी रणनवरे उपोषणात बसलेले आहेत, परंतु आजपर्यंत शासनाने दखल घेतली नाही। तसेच जालना जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अतुलजी सावे यांची आज जालन्यामध्ये बैठक होती, परंतु आमची अशी अपेक्षा होती की जालन्यामध्ये बैठक असल्याकारणाने अतुलजी सावे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन थोडी सहानुभूती किंवा विचारपूस चौकशी करायला पाहिजे होती, पण त्यांनी केलं नाही। ही आमची एक प्राथमिक मागणी आहे की तात्काळ शासनाने याची उपोषणाची दखल घेऊन परशुराम आर्थिक विकास महामंडळ जाहीर करावे। काय नाव आपलं? श्याम कुलकर्णी।